उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुलं बाहेरची आईस्क्रीम खायला मागतात. चला तर मग कमी खर्चात घरच्या घरी बदाम आईस्क्रीम बनवायला आपण शिकूया. नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज MTR बदाम ड्रिंक मिक्स या पावडरने आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर एक कढई ठेवून घेतली आहे. त्यात आता मी 2 कप दूध टाकून घेणार आहे. आता मी गॅस चालू करून घेणार आहे. आपण या दुधाला आता उकळून घेणार आहोत. पाहू शकता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी हे MTRचे जे पॉकेट आहे ते 2 पॉकेट याच्यात टाकून घेणार आहे. गॅस हा मध्यम ठेवणार आहे. आता मी याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. याच्यामध्ये साखर असते त्यामुळे आपल्याला वरून साखर टाकायची गरज नाही आहे. आता आपण याला 1-2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता मी या दुधामध्ये केसर टाकून घेणार आहे. त्याच्याने आपल्या आईस्क्रीमला खूप छान असा कलर येईल. आता इथे मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेऊन घेतला आहे. यात आता थंड दूध घालून मी मिक्स करते. आता हे कॉर्नफ्लॉवर मी या दूधमध्ये ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे. पाहू शकता दूध आणि कॉर्नफ्लॉवर हा व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि आपल्या दुधाची कन्सिस्टन्सी ही खूप छान अशी झालेली आहे. याला आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि याला रूम टेम्परेचरवर गार होऊ देणार आहोत. पाहू शकता आपलं मिश्रण हे छान असं गार झालेलं आहे. आता मी यात काही बदामाचे काप घालून घेणार आहे म्हणजे खाताना एक क्रंच येईल. आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता मी आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये हे बॅटर टाकून घेणार आहे. मी इथे आईस्क्रीमचं मोल्ड घेऊन घेतलेलं आहे. आता यात मी हे बॅटर टाकून घेते. आता मी हे बंद करून घेणार आहे. आता मी या मोल्डला फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहे. 7 ते 8 तासानंतरून मी परत चेक करून घेईल की आपली आईस्क्रीम झालेली की नाही. 8 तासानंतरून मी आपल्या कुल्फीचं मोल्ड बाहेर काढून घेतलेलं आहे. आपली कुल्फी ही खूप छान अशी सेट झालेली आहे. आता मी कुल्फीला काढून घेणार आहे. कुल्फी जर निघत नसेल तर आपण सुरीच्या साहाय्याने त्याचे एजेस हे मोकळे करून घेणार आहोत आणि मग कुल्फी काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सगळ्या कुल्फ्या काढून घेतलेल्या आहेत. पाहू शकता आपली कुल्फी ही खूप क्रीमी झालेली आहे. आता मी गार्निशिंगसाठी काही बदामाचे काप त्यावर टाकून घेणार आहे. तयार आहे आपली बदाम कुल्फी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.